अशी कंडिशन या रस्त्याची की इतकं खुश वाटतं डायरेक्ट हे फक्त आप्पासाहेबांनी इतकं खतरनाक काम देऊन दिलं आणि या रस्त्यामुळे आम्हाला पूर्ण सुखसुविधा अतिशय एकदम भारी झालेल्या आहेत. एक नंबर दर्जाचं काम होतंय. यापाशी जुना व्हिडिओ पण आहे या रस्त्याची कंडिशन कशी होती म्हणून. ते आपण म्हणत नाही का गेले 3 दिवस राहिले त्या आठवणी, त्यासाठी माझ्याजवळ जुना व्हिडिओ सुद्धा आहे. शेतकऱ्यांच्या वतीने एक पत्रकार म्हणून प्रशासनाचे आणि विद्यमान आमदार किशोर पटेल यांचे देखील आभार मानतो की आपण हा विषय गांभीर्याने घेऊन यांचा विषय मार्गी लावला. असे अनेक रस्ते आहेत, अनेक रस्त्यांबद्दल शेतकरी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या बातम्यांवर कमेंट करत असतात. त्या रस्त्यांचा देखील आपण विचार करावा. पण ज्या रस्त्यावर उभा आहोत तो रस्ता हा जंगलाचा रस्ता आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ते समोर टावर दिसतंय, हा पहान गाव आहे आणि या पहान गावातून जंगला मार्गे या ठिकाणी हा लाख तांडे गाव आहे. या पुढच्या गावांना हा रस्ता जातो. म्हणजे जवळपास 25 वर्षापूर्वीपासून देखील इथे या ठिकाणी रस्ता नव्हता. हा गाड रस्ता होता. जंगलामध्ये किंवा जंगलाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती करायची आहे आणि जर घरी लवकर नाही परतले तर त्यांना रात्री घरी जाणं हे फार जिकरीचं होतं. अशा परिस्थितीमध्ये या परिसरातील जे पण काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी या शासनाला विनंती केली आणि विनंती केल्यानंतर विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी स्वतः भेट दिली आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जाणून घेतल्यानंतर तात्काळ या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि ते रस्त्याचं काम आता सुरू आहे. पाचोरा येथील MSC बिल्डकॉन, SSC बिल्डकॉन या कंपनीला हे काम दिलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आपण तिथे बोलणार आहोत. काय सांगशील, रस्ता होतोय आनंद आहे दादा, रस्त्याची पहिले कंडिशन अशी होती की माझ्या आजोबा पंजोबापासून या रस्त्यामध्ये ना पूर्ण काटे कुटे भरपूर काही होते. पण आज अशी कंडिशन या रस्त्याची की इतकं खुश वाटतं डायरेक्ट हे फक्त आप्पासाहेबांनी इतकं खतरनाक काम देऊन दिलं आणि या रस्त्यामुळे आम्हाला पूर्ण सुखसुविधा अतिशय एकदम भारी झालेल्या आहेत. एक नंबर दर्जाचं काम होतंय आणि आम्ही भरपूर दिवसापासून पाठपुरावा करत होतो. आप्पासाहेबांनी ऐकून या रस्त्याचं काम एकदम सुरळीत झालेलं आहे. पूर्ण गावाची समस्या रस्त्याची एकदम योग्यपणे मिटणार आहे. आता या कुठून कुठे जातोय रस्ता? हा रस्ता पासून तर लाखपर्यंत जातोय. 6 किलोमीटर अंतर आहे. कोणाकोणाला सोपवणार आहे वाहतुकीला? पूर्ण शेतकऱ्यांचा आणि परत इथं इकडून रहदारी इकडे जामनेर जायला बी सोयीस्कर होणार आहे. शॉर्टकट आहे डायरेक्ट आणि सर्वांचाच फायदा होईल. शेतकऱ्यांचा जबरदस्त डबल टिबलचा फायदा होणार आहे. माझ्यापाशी जुना व्हिडिओ पण आहे या रस्त्याची कंडिशन कशी होती म्हणून. ते आपण म्हणत नाही का गेले 3 दिवस राहिले त्या आठवणी, त्यासाठी माझ्याजवळ जुना व्हिडिओ सुद्धा आहे. माझ्या शेतामध्ये कधी माझ्या देखत कधी 2-3 लाखाचं नुकसान होतंय. फोन आला बा की तुझ्या शेतात असं आहे, तरी माझी कंडिशन नव्हती की मी घरून इथं येऊ शकतो बा. इतका घाण रस्ता होता. आता तर डायरेक्ट नो टेन्शन मिटलेलं आहे फक्त आमदार साहेबांमुळे. बस जबरदस्त रस्ता झालेला आहे. शेतकऱ्याचा परिसर देखील सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे शासन प्रशासन करत आहेत आणि याला पाठपुरावा केलेला आहे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आणि हे प्रॅक्टिकल देखील झालंय. आपण या प्राथमिक स्वरूपाचं काम सुरू असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी आलो आहोत, परंतु यानंतर डांबरीकरण किंवा हा रस्ता पूर्ण होणार आहे तेव्हा देखील आपण याची बातमी कव्हर करणार आहोत. तर मी शेतकऱ्यांच्या वतीने एक पत्रकार म्हणून प्रशासनाचे आणि विद्यमान आमदार किशोर पटेल यांचे देखील आभार मानतो की आपण हा विषय गांभीर्याने घेऊन यांचा विषय मार्गी लावला. असे अनेक रस्ते आहेत, अनेक रस्त्यांबद्दल शेतकरी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या बातम्यांवर कमेंट करत असतात. त्या रस्त्यांचा देखील आपण विचार करावा अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. कॅमेरामॅन प्रवीण पाटील सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव.